नमस्कार सर, ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही भाजप या पक्षाकडून शिराडोन पंचायत समिती सर्कलसाठी उमेदवारी अर्ज दाखल केली, त्याचं काय झालं नेमकं? मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल पहिल्या दिवशी केला होता. उमेदवारी माझी 99% फायनल होती, पण भारतीय जनता पक्षाचे काही लोकलचे नेते असतील किंवा गावातील असतील किंवा सर्कलमधील असतील, त्यांनी मला AB फॉर्म न देता, तिकीट न देता त्यांनी कुणबी OBCला तिकीट दिले. त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचे जे लोकलचे जे नेते आहेत त्यांच्यावर नाराजगी व्यक्त करतो. मी भारतीय जनता पार्टीचे आम्ही पहिले बी होतो, आता बी भारतीय जनता पार्टीचे आहोत, पण जर मूळ OBCची चर्चा करून मी परत 27 तारखेला माझा निर्णय मी जाहीर करणार आहे. त्यावरचं माझी शांतता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना स्थानिकच्या नेत्याची तुम्ही काही चर्चा केली होती का? हां, घेऊन मी आपल्याला OBC मूळ OBCवर अन्याय झाला असं म्हणताय तुम्ही, बरोबर आहे का? विश्वास होता 99% की भारतीय जनता पार्टी हे AB फॉर्म मलाच देईल, पण त्यांनी मूळ OBCला डावलून कुणबी OBCला AB फॉर्म दिलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीमधून मूळ OBC असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीवर किंवा वरिष्ठावर ज्यांनी तिकीट AB फॉर्म दिलेले आहेत त्यांच्यावर थोडीशी आमची नाराजगी आहे. तर त्यांनी आम्हाला मूळ OBCला तिकीट द्यायला पाहिजे होते, अशी एवढीच मागणी आहे आमची मूळ OBCची. तुम्ही पक्षामध्ये कधीपासून काम करता? मी पक्षामध्ये कमीत कमी 5 वर्ष झाले तरी पक्षामध्ये मी काम करतो, पण परत त्याच्या अगोदरपासून आम्ही सेना आणि भाजप युती होती मुळातच जुनी, तेव्हापासून आम्ही सेनेचं व भाजपचंच काम करतो. त्याच्यामुळं आम्ही मूळ भाजपचेच आहोत. पण काय आता पक्षाने जो या उमेदवाराला AB फॉर्म दिला त्याचं तुम्ही काम करणार आहेत का? त्याचं काम आम्ही आमचे सर्व OBCचे भारतीय जनता पार्टीमधले सगळे सक्रिय कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय आम्ही घेऊ. काय तुमचा आता अर्ज अपक्ष म्हणूनच असेल ना? अपक्ष म्हणून तुम्ही अर्ज काढून घेणार आहेत तर समोरच्याला आव्हान देणार आहात? आम्ही मूळ OBC सर्वजण मिळून चर्चा करून माझा फॉर्म अपक्ष आहे तो काढायचा का नाही ते ठरविणार, नाहीतर मग आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार मूळ OBCला. तर मूळ OBCची चर्चा करून मी परत 27 तारखेला माझा निर्णय मी जाहीर करणार आहे. त्यावरचं माझी शांतता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना स्थानिकच्या नेत्याची तुम्ही काही चर्चा केली होती का? हां, आम्ही स्थानिक नेत्याशी चर्चा केली होती की भारतीय जनता पार्टीचे तिकीट मूळ OBCना द्या, तर त्यांनी देतो म्हटले होते, पण लास्टच्या वेळेमध्ये त्यांनी काय केलं ते माहीत नाही. त्यांनी कुणबी OBC दिला आहे, त्याच्यामुळे आम्ही मूळ OBC नाराजच आहोत त्यांच्यावर. पण आता तुमच्या पंचायत समिती गणामध्ये कोण कोण उमेदवार आहेत तुम्हाला माहीत असतील? आत्ता सध्या पंचायत समिती गणामध्ये एक शरदचंद्र पवार गटाकडून कलीम बागवान म्हणून आहेत, दुसरे मशालीकडून माळी म्हणून आहेत, आणि भाजपचे हे गजेंद्र माकोडे हे कुणबी आत्ताचे. कधी आले ते पक्षामध्ये? ते पक्षामध्ये ते आता 7 महिने झाले पक्षामध्ये. एक त्यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पद दिलेलं आहे. एक 6 महिन्यापासून ते भारतीय जनता पार्टीमध्ये असतील. याच्या अगोदर कोणत्या पक्षामध्ये होते ते नव्हते कुठं, पण त्यांचे वडील भारतीय जनता पार्टीतच होते. त्यांचं आपल्याला माहीत नाही, ते नवीनच आहे सध्या. तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती का उमेदवारी अर्ज दाखल करताना? हां, मी त्यांच्याशी चर्चा केली होती ना उमेदवारी अर्ज दाखल करताना. त्यांनी म्हटले होते तुमचं किंवा आमचं फायनल होईल. वरिष्ठ नेत्याशी तुम्ही ह्या प्रकाराबद्दल बोललात का? मी आणि त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. मी या बाईटच्या माध्यमातून मी त्यांना कळवितो की आम्हाला मूळ OBC म्हणून तिकीट द्यायला पाहिजे ते, पण न देता त्यांनी कुणबी OBCला दिलेले आहे. त्याच्यामुळं मूळ OBC शिराडोन परिसरातला किंवा गण क्रमांक 23 निर्वाचन गण क्रमांक 23 याच्यातला सर्व OBC समाज नाराज आहे. काय तुम्ही आता एक OBC मूळ OBC म्हणून काय बहिष्कार टाकायचा निर्णय तुम्ही करणार आहेत का की तुम्हाला तिकीट न दिल्यामुळे? नाही, आम्ही सर्व OBCशी चर्चा करून, म्हणजे निर्वाचन गण 23मध्ये जेवढे OBC आहेत त्यांच्याशी चर्चा करून, मग ते छोटे छोटे मायक्रो OBC असतील त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून मी माझा पुढील निर्णय 27 तारखेला मी कळवणार आहे. आणि जर येणाऱ्या 27 तारखेला पक्षाकडून तुम्हाला तुमचा अपक्ष अर्ज काढून घेण्याचा आदेश आला तर त्यावेळेस ते पण निर्णय मी सर्व OBC मूळ OBC बांधवांना विचारूनच घेणार आहे काढण्याचा. भारतीय जनता पार्टीमध्ये मूळ OBC पण आहेत.
आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत सर्व. त्याच्यामुळे मी त्यांना विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेणार नाही मूळ ओबीसीचा. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या वरिष्ठ नेत्यांना काय संदेश द्याल? मी वरिष्ठ नेत्यांना एवढेच कळवितो की मला उमेदवारी देणं गरजेचे होते, कारण की तिथं मी उमेदवार म्हणून स्ट्रॉंग होतो ओबीसीमध्ये, मूळ ओबीसीमध्ये. किती किती मत ओबीसीची मतदारांची संख्या किती आहे तिथे? 65% ओबीसी मतदार आहे ना. समोरच्या पक्षांनी पण तसंच केलंय का फक्त तुमच्या भारतीय जनता पार्टीने तसं केलंय? फक्त भारतीय जनता पार्टीने निर्वाचन गणती शिरडून सौंदाणा आंबामध्येच फक्त कुणबी ओबीसी उमेदवार दिलेला आहे. नाहीतर बाकीचे सर्व ओरिजिनल म्हणजे ओबीसी आहेत, जुने ओबीसी. आता तुमच्या पक्षाला एखाद्या वरिष्ठ नेत्याकडून तुम्हाला एक तुमची समजूत काढून उमेदवारी अर्ज पाठीमागे घ्या आणि आत्ताचे जे उमेदवार आहेत माकोडे सर यांना पाठिंबा द्या किंवा त्यांच्यासाठी काम करा असा आदेश आला तर तुम्ही काय करता? नाही, मी त्या सर्व ओबीसीचा विचारूनच मी काम करेन. त्यांचं काम असं मोकळ्या मनाने करणार का, असं म्हणजे तुम्ही समाजाला पुढे करताय असं दिसतंय सध्या तरी? का समाजाने तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सांगितलं होतं का? माझ्या समाजाने मला ताकद दिली ती की तुम्ही मूळ ओबीसी मधून उमेदवारी अर्ज दाखल करा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. व इतर मायक्रो ओबीसी असतील त्यांनी सुद्धा मला साथ द्यायचं म्हणजे वचन दिलेलं होतं. माळी असतील, साळी असतील, कोळी असतील, लोहार घिसाडी असतील, कायकडे असतील, हे मायक्रो ओबीसी आहेत, त्यांनी मला वचन दिलेलं होतं की तुम्ही लढा, आमचं नेतृत्व करा. तुम्ही आता अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे, हां. तो अर्ज तुमचा आहे, तर आता तो अर्ज तुम्ही काढून घेणार आहेत की लढणार आहे? मी 27 तारखेला माझा निर्णय मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगेल फायनल. धन्यवाद सर. आपण नाराज दिसताय, तुम्हाला प्रश्न विचारणं जास्त तेवढं उचित वाटत नाही आम्हाला पण.